Hi everybody, welcome to Bacha EduTech. I am Dr. Monali Patil. In this session we are going to talk about epistasis. ठीक आहे, लास्ट सेशन मध्ये आपण पॉलिजेनिक इनहेरिटन्स बघितलं, दॅट इज ऑल्सो इंटरजेनिक इंटरॅक्शन. दिस इज ऑल्सो वन ऑफ द इंटरजेनिक इंटरॅक्शन. Epistasis means to stop. Epistasis means what? To stop. That is nothing but suppression of one gene by other gene. ठीक आहे, सपरेशन ऑफ वन जीन बाय अदर जीन म्हणजेच काय? सपोज हे दोन वेगवेगळे जीन्स आहेत. ठीक आहे, हा जीन ए आहे, हा जीन बी आहे. जीन ए जोपर्यंत तिथे आहे, जीन ए जर तिथे प्रेझेंट असेल तर बी स्वतःला एक्सप्रेस करणार नाही. जसं एखादा लीडर असतो आणि लीडरच्या हाताखालचा माणूस असतो, त्याचा अगदी राईट हँड वगैरे आपण म्हणू. ठीक आहे, सो जोपर्यंत लीडर तिथे आहे तोपर्यंत हा जो काही त्याच्या हाताखालचा माणूस आहे किंवा त्याचा राईट हँड आहे तो स्वतः काहीच बोलणार नाही. लीडरच फक्त तिथे एक्सप्रेस होणार, त्याचीच चर्चा असणार फक्त. सो दॅट इज नथिंग बट जीन ए. सपोज सो दिस इज जीन ए. सो जीन ए तिथे प्रेझेंट असल्यानंतर जीन बी एक्सप्रेस होणार नाही. जीन बी एक्सप्रेस होणार नाही. दॅट इज नथिंग बट द इपिस्टासिस. ठीक आहे, सो जोपर्यंत हा जीन ए आहे तोपर्यंत बी एक्सप्रेस होणार नाही. सो त्याला आपण काय म्हणतो? दॅट इज नथिंग बट इपिस्टासिस. सो तुम्ही ह्या जीनला काय म्हणाल? या जीनला आपण म्हणणार इपिस्टॅटिक जीन. आणि जो सप्रेस होऊन जाणार आहे याच्या प्रेझेन्समुळे, जो एक्सप्रेस होऊ शकणार नाही, जो सप्रेस होऊन जाणार आहे, मास्क होऊन जाणार आहे, त्याला आपण म्हणतो हायपोस्टॅटिक जीन. अंडरस्टँड दिस? लीडरच्या प्रेझेन्समध्ये हा काहीच बोलणार नाही, पण जर लीडर नसेल तर मात्र हा एक्सप्रेस होणार. ठीक आहे, सिम्पल आहे. सो जेव्हा ब्लॅक आहे तेव्हा रेड बोलणार नाहीये, रेड एक्सप्रेस होणार नाही, रेड सप्रेस होऊन जाणार आहे, त्याचं एक्सप्रेशनच दिसणार नाही. सेम लाईक डॉमिनंट रिसेसिव्ह. ठीक आहे, पण इथे आपण दोन वेगवेगळ्या जीन बद्दल बोलतोय. दोन वेगवेगळे जीन जे वेगवेगळ्या लोकसला प्रेझेंट आहे, वेगवेगळ्या लोकेशनला प्रेझेंट आहे. ठीक आहे, सो जेव्हा हा ब्लॅक जीन तिथे असेल तेव्हा रेड जीनचं एक्सप्रेशन होणार नाही. म्हणून आपण याला म्हणणार इपिस्टॅटिक, याला आपण म्हणणार हायपोस्टॅटिक. जो सप्रेस होतो त्याला हायपोस्टॅटिक, जो सप्रेस करतो त्याला आपण म्हणणार इपिस्टॅटिक. ठीक आहे, सो याला आपण म्हणणार इपिस्टॅटिक जीन, ज्याच्या प्रेझेन्समध्ये हा एक्सप्रेस होऊ शकणार नाही, जीन बी एक्सप्रेस होणार नाही. म्हणून आपण याला काय म्हणणार? हायपोस्टॅटिक जीन. जीन which get masked or which get suppressed one in the presence of gene A, that is nothing but hypostatic. In the presence of this gene, B does not get expressed. ठीक है, so suppression will done by whom? Suppression is done by gene A. So that is nothing but epistatic gene. आलं लक्षात? So black one, this is our gene A, this one is our gene B. So जेव्हा जेव्हा हा प्रेझेंट असेल तेव्हा तेव्हा हा एक्सप्रेस होणार नाही. ठीक आहे, जो एक्सप्रेस होऊ देणार नाही हा त्याला मास्क करणार आहे, याचं एक्सप्रेशन तो येऊ देणार नाही याच्या प्रेझेन्समध्ये. हा लीडर आहे, लक्षात ठेवा. इपिस्टॅटिक जीन इज नथिंग बट लीडर. सो तो जेव्हा असेल तेव्हा तोच बोलेल, तोच एक्सप्रेस होणार. ठीक आहे, सो जीन बी म्हणजेच हा रेड एक्सप्रेस होणार नाही, म्हणून याला आपण काय म्हणणार? हायपोस्टॅटिक. अंडरस्टँड दिस? सो इपिस्टासिस मीन्स टू स्टॉप. काय स्टॉप करणार आहे? दुसऱ्या जीनचं एक्सप्रेशन जो दुसऱ्या लोकेशनला प्रेझेंट आहे त्या जीनचं एक्सप्रेशन तो सप्रेस करणार आहे. सप्रेशन ऑफ वन जीन बाय अदर जीन. एक जीन दुसऱ्याला सप्रेस करून टाकणार आहे, दुसऱ्याला एक्सप्रेस होऊ देणार नाही. याच्यामध्ये आपण दोन टाईप बघितले. वन इज इपिस्टॅटिक वन, वन इज हायपोस्टॅटिक वन. इपिस्टॅटिक मीन्स जो सप्रेशन करणार आहे, जो सप्रेशन करणार आहे त्याला आपण काय म्हटलं? इपिस्टॅटिक. जो सप्रेस होणार आहे, जो एक्सप्रेस होणार नाहीये याच्या प्रेझेन्समुळे, त्याला आपण काय म्हटलं? हायपोस्टॅटिक जीन. अंडरस्टँड दिस? सो नेक्स्ट इज इपिस्टासिसचे पण दोन प्रकार आहेत. इपिस्टासिस मध्ये पण काय आहे? दोन पॉइंट आहेत. वन इज डॉमिनंट इपिस्टासिस, अनदर वन इज रिसेसिव्ह इपिस्टासिस. ठीक आहे, इथे लगेच अर्थ लक्षात येतो, आपल्याला मिनिंग लगेच कळतोय. डॉमिनंट इपिस्टासिस आहे. इपिस्टॅटिक जीनचे आपण प्रकार बघतोय. इपिस्टॅटिक जीन जो दुसऱ्याला सप्रेस करणार आहे. हायपोस्टॅटिक जो स्वतः सप्रेस होणार आहे. ठीक आहे, याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, डॉमिनंट इपिस्टॅटिक आणि रिसेसिव्ह.
आपण इथे एक्झाम्पल घेतलं जीन ए, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल इथे आपण बघितलं जीन बी सप्रेस होणार आहे सपोज, ठीक आहे. जीन ए आता डॉमिनंट एपिस्टासिस म्हटल्यानंतर लगेच लक्षात द्यायला पाहिजे अलेलिक पेअर मध्ये असणारे. सो जेव्हा कॅपिटल ए प्रेझेंट असेल तेव्हा हा एक्सप्रेस होईल का? नाही. जेव्हा कॅपिटल ए स्मॉल ए असेल तेव्हा हा एक्सप्रेस होईल का? नाही. कारण आपल्याला माहिती आहे डॉमिनंट कॅरेक्टर होमोझायगस कंडिशन मध्ये पण डॉमिनंटच दिसणार, हेट्रोझायगस कंडिशन मध्ये पण डॉमिनंटच एक्सप्रेस होणार, ठीक आहे. सो ह्या दोन कंडिशन मध्ये तो एक्सप्रेस होऊ देईल का जीन बी ला? नाही. मास एक्सप्रेशन ऑफ जीन बी, इथे सुद्धा मास एक्सप्रेशन ऑफ जीन बी. पण ह्या केस मध्ये काय होईल? स्मॉल ए कंडिशन मध्ये काय होईल? तो त्याचं एक्सप्रेशन मास्क करू शकेल का? नाही. कारण आपण इथे डॉमिनंट इपिस्टॅसिस बद्दल बोलतोय. इथे आपण काय बोलतोय? डॉमिनंट इपिस्टॅसिस. सो डॉमिनंट कंडिशन कधी असते? जेव्हा कॅपिटल लेटर्स असतात किंवा एक कॅपिटल एक स्मॉल लेटर असतं. हे आपल्या अंडरस्टँडिंगसाठी आपण घेतो, ठीक आहे. सो जेव्हा होमोझायगस रिसेसिव्ह कंडिशन असेल त्यावेळेस मात्र जीन बी एक्सप्रेस होईल. अलाउ एक्सप्रेशन ऑफ जीन बी. सिंपल आहे, ठीक आहे. सो इपिस्टॅसिस मध्ये आपण बघितलं दोन आहेत. इपिस्टॅटिक जीन दोन प्रकारचे असू शकतात. एक तर डॉमिनंट इपिस्टॅटिक जीन असेल किंवा रिसेसिव्ह असेल. डॉमिनंटचा मिनिंग काय आहे? एक तर होमोझायगस डॉमिनंट कंडिशन असेल किंवा हेट्रोझायगस डॉमिनंट कंडिशन असेल. दोघी केसमध्ये तो जीन बी ला त्याचं एक्सप्रेशन दाखवू देणार नाही. जेव्हा आपण एक्झाम्पल घेऊ तेव्हा तुमच्या लक्षात येईल. पण जेव्हा होमोझायगस रिसेसिव्ह कंडिशन असेल त्या केसमध्ये काय होईल? अलाउ करेल तो एक्सप्रेशन, कारण त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं डॉमिनंट जीन नाहीये. डॉमिनंट अलेलिक पेअर आहे का याच्याकडे? नाही. सो हेट्रोझायगस पण नाही, कम्प्लिटली होमोझायगस रिसेसिव्ह आहे, त्याच्यामुळे तो बी ला एक्सप्रेस होईल. आणि तेव्हाच फक्त बी ला चान्स मिळणार एक्सप्रेस व्हायचा, ठीक आहे. म्हणजेच काय? डॉमिनंट जीन आता याच्याकडे नाहीये म्हणून हा एक्सप्रेस होणार, अदरवाईज हा एक्सप्रेस होऊ शकत नाही, ठीक आहे. या केसमध्ये काय होणार आहे? याच्या उलट जेव्हा कॅपिटल ए असेल तेव्हा तो जीन बी ला एक्सप्रेस होऊ देईल का? हो. अलाउ एक्सप्रेशन ऑफ जीन बी. का? कारण आपण इथे रिसेसिव्ह इपिस्टॅसिस बद्दल बोलतोय. व्हॉट वी आर टॉकिंग? वी आर टॉकिंग अबाउट रिसेसिव्ह इपिस्टॅसिस. रिसेसिव्ह कधी एक्सप्रेस होतो? जेव्हा कम्प्लीट होमोझायगस रिसेसिव्ह कंडिशन असते तेव्हाच, ठीक आहे. आता हे तुम्हाला ऑलरेडी खूप माहिती आहे. मोनोहायब्रिड, डायहायब्रिड लॉ सगळ्या ठिकाणी आपण बोललोय. डॉमिनंट कुठले असतात, रिसेसिव्ह कशाला म्हणायचं, होमोझायगस कशाला म्हणायचं, हेट्रोझायगस कशाला म्हणायचं. त्याच्यामुळे हे सिंपल आहे लक्षात ठेवायला किंवा अंडरस्टँडिंगसाठी इझी आहे. आता रिसेसिव्ह इपिस्टॅसिस या कंडिशन मध्ये तो एक्सप्रेस होऊ देईल का मास्क करेल? अगेन इट अलाउ द एक्सप्रेशन ऑफ जीन बी. स्मॉल ए होमोझायगस रिसेसिव्ह कंडिशन. आता तो एक्सप्रेस होऊ देईल का बी ला? नाही. नाउ इट मास्क द एक्सप्रेशन और सप्रेस द एक्सप्रेशन ऑफ बी. फक्त आणि फक्त होमोझायगस रिसेसिव्ह कंडिशन मध्येच तो बी ला दाबू शकतो, त्याला सप्रेस करू शकतो, त्याला मास्क करू शकतो, त्याला एक्सप्रेशन देण्यापासून रोखवू शकतो. अंडरस्टँड दिस? सो व्हेरी सिंपल. एपिस्टॅसिस इज नथिंग बट सेपरेशन ऑफ वन जीन बाय अनदर जीन, ठीक आहे. त्याच्यात आपण सिंपल एक्झाम्पल बघितलं. आपल्याकडे दोन जीन आहेत, जीन ब्ल्यू, जीन रेड, ठीक आहे. जीन ब्ल्यू जोपर्यंत आहे तोपर्यंत रेड स्वतः एक्सप्रेस होऊ शकत नाही. याला आपण सिंपल म्हटलं इपिस्टॅसिस. याच्यामध्ये आपण बघितलं दोन टाईपचे जीन. जो सप्रेस करणार आहे त्याला तुम्ही म्हणणार इपिस्टॅटिक, जो सप्रेस होऊन जाणार आहे त्याला तुम्ही म्हणणार हायपोस्टॅटिक. सिंपल आहे, अंडरस्टँड दिस? नेक्स्ट आपण बघितलं इपिस्टॅसिसमध्ये इपिस्टॅटिक जीनमध्ये दोन असू शकतात पॉसिबिलिटी. एक तर डॉमिनंट इपिस्टॅसिस असेल किंवा रिसेसिव्ह इपिस्टॅसिस असेल. डॉमिनंट म्हणजे काय? जेव्हा हा डॉमिनंट कंडिशनमध्ये असेल, जेव्हा जीन ब्ल्यू हा डॉमिनंट असेल, ठीक आहे. म्हणजे दोघी एक तर होमोझायगस डॉमिनंट कंडिशन असेल किंवा हेट्रोझायगस डॉमिनंट कंडिशन असेल. या दोघी कंडिशनमध्ये फक्त हाच एक्सप्रेस होणार, हा याला एक्सप्रेस होऊ देणार नाही. जीन रेडला तो एक्सप्रेस होऊ देणार नाही. दिस इज नथिंग बट सिम्पली डॉमिनंट इपिस्टॅसिस, ठीक आहे. रिसेसिव्ह इपिस्टॅसिस म्हणजेच काय? रिसेसिव्ह शब्द कधी? रिसेसिव्ह लगेच लक्षात येतं आपल्याला की जेव्हा होमोझायगस रिसेसिव्ह कंडिशन असेल, जेव्हा जीन ब्ल्यू हा होमोझायगस असेल आणि रिसेसिव्ह असेल तेव्हा आणि तेव्हाच हा एक्सप्रेस होईल आणि याला एक्सप्रेस होऊ देणार नाही, ठीक आहे. हा जर डॉमिनंट असेल, सपोज हा कॅपिटल ए असेल तर हाच एक्सप्रेस होणार. हा कॅपिटल ए स्मॉल ए असेल हाच एक्सप्रेस होणार. पण हा स्मॉल ए स्मॉल असेल, ए असेल तर हा एक्सप्रेस होणार नाही.
याला तुम्ही म्हणणार रिसेसिव्ह इपिस्टॅसिस. व्हेरी सिम्पल टू अंडरस्टँड. सो इथे आपण एक्झाम्पल घेतलं की जीन ए जो आहे तो इपिस्टॅटिक जीन आहे, जीन बी जो आहे तो हायपोस्टॅटिक आहे, म्हणजे त्याचं सप्रेशन होणार आहे कोणाच्या प्रेझेन्समध्ये, जीन एच्या प्रेझेन्समुळे. जीन एला आपण काय म्हटलं, इपिस्टॅटिक म्हणून. त्याच्यामध्ये दोन टाईप आपण बघितले, डॉमिनंट इपिस्टॅसिस आणि रिसेसिव्ह इपिस्टॅसिस. डॉमिनंट मध्ये काय बघितलं आपण, जेव्हा ह्या दोन सिच्युएशन असतील तेव्हा जीन ह्या फॉर्म मध्ये असतील, जीन्स आपले जेव्हा ह्या फॉर्म मध्ये असतील तेव्हा तो बी ला याला एक्सप्रेस होऊ देणार नाही. ठीक आहे. पण तो जो रिसेसिव्ह फॉर्म मध्ये असेल तर हा लगेच एक्सप्रेस होईल. ठीक आहे. दिस इज नथिंग बट डॉमिनंट. तुम्हाला ह्या दोन कंडिशन लक्षात ठेवायच्या. रिसेसिव्ह म्हणजे काय, इट अलाउ एक्सप्रेशन ऑफ जीन बी इन these two condition and it suppress gene B only this condition, in this condition when there is homozygous recessive condition. आलंय लक्षात. सो आपण एक्झाम्पल घेऊन वन बाय वन डॉमिनंट इपिस्टॅसिस आणि रिसेसिव्ह इपिस्टॅसिस बघू. नाउ वी आर गोइंग टू टॉक अबाउट डॉमिनंट इपिस्टॅसिस. ठीक आहे. याच्यामध्ये आपण एक्झाम्पल घेणार आहे कुकुरबिटा पेपो. यालाच आपण म्हणतो समर स्क्वॅश. यालाच आपण काय म्हणतो, समर स्क्वॅश. ठीक आहे. याच्यात बेसिकली जीन असतो वाय. आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आपण याला म्हणू जीन वाय. वायचं एक्सप्रेशन असतं येलो. 3 प्रकारचे फ्रूट तयार होतात युजली समर स्क्वॅश मध्ये. आपल्याला 3 प्रकारचे फ्रूट बघायला मिळतात, एक येलो, एक व्हाईट आणि एक ग्रीन. ठीक आहे. सो जेव्हा जीन वाय असतो, जीन वाय येलो एक्सप्रेस होऊ देतो आणि दुसरा त्याचा फॉर्म आहे ग्रीन. ठीक आहे. सो ऑफकोर्स जेव्हा डॉमिनंट कंडिशन असेल, कॅपिटल वाय कॅपिटल वाय कॅपिटल वाय स्मॉल वाय, होमोझायगस डॉमिनंट हेट्रोझायगस डॉमिनंट, तेव्हा येलो एक्सप्रेस होतो आणि जेव्हा स्मॉल वाय वाय आहे तेव्हा ग्रीन एक्सप्रेस होतो. ठीक आहे. ही त्याची नॉर्मल कंडिशन आहे. पण इथे आहे इपिस्टॅटिक जीन. ही आपली नॉर्मल सिच्युएशन जी आपण नेहमी बघत आलो मेंडेलियन जेनेटिक्समध्ये किंवा इनहेरिटन्स पॅटर्नमध्ये. पण आता इथे आहे अजून एक जीन, तो जीन आहे जीन डब्ल्यू. हा आहे इपिस्टॅटिक जीन. हा कोण आहे, इपिस्टॅटिक जीन. म्हणजेच हा कोण आहे, हायपोस्टॅटिक जीन. म्हणजेच हा कोण आहे, हायपोस्टॅटिक जीन. हा सप्रेस होणार आहे. याला कोण सप्रेस करणार आहे, ऑफकोर्स डब्ल्यू. आणि आपण काय बघतोय, डॉमिनंट इपिस्टॅसिस. लगेच लक्षात आलं असेल कुठल्या फॉर्म मध्ये तो याला सप्रेस करेल. सो हा आहे इपिस्टॅटिक आणि हा एक्सप्रेशन देतो व्हाईट. ठीक आहे. व्हाईट कलरचा फ्रूट याच्यामुळे एक्सप्रेस होतो. सो जीन डब्ल्यू जेव्हा कॅपिटल डब्ल्यू कंडिशन असेल तेव्हा तो स्वतःच एक्सप्रेस होणार, जीन वायला तो सप्रेस करणार. जेव्हा कॅपिटल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू असेल तेव्हा पण तो स्वतःच एक्सप्रेस होणार, याला सप्रेस करणार. सिंपल आहे, कारण आपण कशाबद्दल बोलतोय, डॉमिनंट इपिस्टॅसिस. काही कन्फ्युजन नको इथे. ठीक आहे. सो डॉमिनंट इपिस्टॅसिस बोलतोय म्हणून या दोघी कंडिशन मध्ये तो स्वतःला एक्सप्रेस करेल आणि जीन वायला काय करेल, सप्रेस. आपण इथे सिंपल लिहून टाकू, सप्रेशन ऑफ जीन वाय. मग तो वाय कुठल्याही कंडिशन मध्ये असो तो सप्रेसच होणार आहे जेव्हा यांचं प्रेझेन्स असेल. एवढं एकच लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. ठीक आहे. वायचा कुठला फॉर्म आहे, कॅपिटल वाय वाय स्मॉल वाय वाय की कॅपिटल वाय स्मॉल वाय, याच्याशी काही घेणं नाहीये. इथे काय आहे, जर जीन डब्ल्यू आहे तिथे ह्या दोन फॉर्म मध्ये तर हा सप्रेसच होणार आहे, बिकॉज आपण डॉमिनंट इपिस्टॅसिस बद्दल बोलतो आहे. ठीक आहे. ह्या कंडिशन मध्ये काय होईल, स्मॉल डब्ल्यू इट अलाउ एक्सप्रेशन ऑफ जीन वाय. ठीक आहे. कारण आपण डॉमिनंट इपिस्टॅसिस बद्दल बोलतोय, रिसेसिव्ह नाही. सो जिथे जिथे तुम्हाला हे दोन फॉर्म दिसतील तिथे तिथे काय एक्सप्रेस होणार आहे, फिनोटिपिकली आपल्याला काय दिसणार आहे, अपिअरन्स काय दिसणार आहे त्याचा, एक्सटर्नल अपिअरन्स व्हाईट. जर तिथे ह्या दोघी सिच्युएशन असेल, जर तिथे जीन डब्ल्यू प्रेझेंट असेल डॉमिनंट फॉर्म मध्ये, तो जीन वायला सप्रेस करणार आहे. कारण जीन वाय आहे हायपोस्टॅटिक जीन, जीन डब्ल्यू आहे इपिस्टॅटिक. हा त्याला सप्रेस करणार, डब्ल्यू सप्रेस करणार आहे वायला. लक्षात ठेवायचं, एवढं सिंपल आहे. लक्षात ठेवायचं इथे डब्ल्यू वायला सप्रेस करणार आहे. ठीक आहे. आता आपण क्रॉस करून बघू, इनहेरिटन्स पॅटर्न ड्रॉ करून बघू. कुकुरबिटा पेपो विच इज ऑल्सो नोन एज, कॉमनली नोन एज समर स्क्वॅश. 3 टाईपचे फ्रूट आपल्याला इथे मिळतात, येलो, ग्रीन अँड व्हाईट.
ठीक आहे. या याच्यामध्ये कॉमन कुठला जीन असतो फ्रूटच्या एक्सप्रेशनसाठी, तर जीन वाय असतो. ठीक आहे. जीन वाय एक्सप्रेस होतो जेव्हा तो कॅपिटल फॉर्म मध्ये असतो, डॉमिनंट फॉर्म मध्ये असतो तेव्हा येलो कलर दिसतो फ्रूटचा, जेव्हा तो रिसेसिव्ह फॉर्म मध्ये असतो तेव्हा ग्रीन कलर दिसतो. ठीक आहे. पण इथे इपिस्टॅटिक जीन प्रेझेंट आहे, त्या जीनला आपण म्हटलं जीन डब्ल्यू, जो व्हाईट एक्सप्रेशन देतो. फ्रूट कलर कुठला येतो? व्हाईट. सो जेव्हा जेव्हा तो डॉमिनंट कंडिशन मध्ये असेल तेव्हा तो जीन वायचं सप्रेशन करणार आहे आणि जीन वाय तिथे सप्रेस होऊन जाणार, तो त्याचं एक्सप्रेशन देऊ शकत नाही. त्याच्यामुळे येलो आणि व्हाईट, येलो आणि ग्रीन दिसणार नाही, तर काय दिसेल आपल्याला त्याच्या जागी? व्हाईट दिसणार आहे. सो आता आपण इनहेरिटन्स ड्रॉ. ॲज युजल आपण प्युअर लाईन पासून स्टार्ट करणार. ट्रू ब्रीडिंग पॅरेंट्स घेणार. ठीक आहे. सो इथे आपण पॅरेंट्स घेऊ कॅपिटल डब्ल्यू, कॅपिटल डब्ल्यू, कॅपिटल वाय, कॅपिटल वाय. कुठल्या टाईपचं एक्सप्रेशन असणार आहे? याचा फिनोटिपिक एक्सप्रेशन काय असणार आहे? एक्सटर्नल अपीअरन्स? येस, इट इज व्हाईट. व्हाईट का? कारण इथे काय आहे? कॅपिटल डब्ल्यू डब्ल्यू आहे आणि आपण डॉमिनंट इपिस्टॅसिस बघतोय. डॉमिनंट इपिस्टॅसिस बघतोय. ठीक आहे. क्रॉस विथ, इथे कोण एक्सप्रेस होणार? कोणी सांगू शकेल? इथे रिसेसिव्ह कंडिशन आहे म्हणून तो जीन वायला एक्सप्रेस होऊ देईल. जीन वाय रिसेसिव्ह फॉर्म मध्ये आहे म्हणून हा कुठला कलर असणार आहे? ग्रीन. आलंय लक्षात? नेक्स्ट काय आहे? गॅमिट फॉर्मेशन कॅपिटल डब्ल्यू, कॅपिटल वाय, स्मॉल डब्ल्यू, स्मॉल वाय. फॉर्मेशन ऑफ F1 जनरेशन कॅपिटल डब्ल्यू, स्मॉल डब्ल्यू, कॅपिटल वाय, स्मॉल वाय. ठीक आहे. कोण एक्सप्रेस होणार? वायचं एक्सप्रेशन येईल का इथे? नाही. ठीक आहे. इथे कोण एक्सप्रेस होणार? डब्ल्यू. कारण काय? आपण डॉमिनंट इपिस्टॅसिस बोलतोय. मी सारखी सारखी हा शब्द उच्चारते की आपण डॉमिनंट इपिस्टॅसिस बद्दल बोलतोय, जेणेकरून तुमच्या लक्षात यावं की इथे कसलं एक्सप्रेशन येणार आहे. ठीक आहे. सो इथे कॅपिटल डब्ल्यू असल्या कारणाने कॅपिटल वाय असो किंवा स्मॉल वाय असो काही फरक पडणार नाही. तो त्याला सप्रेसच करणार आहे कारण हा हायपोस्टॅटिक आहे, हा इपिस्टॅटिक आहे, हाच एक्सप्रेस होणार. सो काय दिसणार आपल्याला इथे? व्हाईट फ्रूट. F1 जनरेशन मध्ये जेवढे फ्रुट्स जनरेट होतील, जेवढे फ्रुट्स त्या प्लांटवरती येतील ते सगळे कसे असणार आहेत? व्हाईटच असणार आहेत. सगळेच्या सगळे व्हाईट असणार आहेत. आता आपण काय करणार? नेक्स्ट स्टेप सेल्फिंग. नेक्स्ट आपण काय करणार आहे? सेल्फिंग. सो व्हाईट, हेट्रोझायगस व्हाईट क्रॉस विथ दिस हेट्रोझायगस वन. ठीक आहे. ॲज युजल गॅमिट फॉर्मेशन होतील. सो 2 हेट्रोझायगस पोझिशन आहे, 1 2. सो किती गॅमिट फॉर्म होणार? 4. कुठले कुठले गॅमिट असतील? कॅपिटल डब्ल्यू, कॅपिटल वाय, कॅपिटल डब्ल्यू, स्मॉल वाय, स्मॉल वाय, कॅपिटल वाय, स्मॉल डब्ल्यू, कॅपिटल वाय. बोथ आर रिसेसिव्ह. हे 4 गॅमिट तयार होतील. सो आपण F2 जनरेशन मध्ये काय करणार? पुनेट स्क्वेअर ड्रॉ करणार. सो कॅपिटल डब्ल्यू, कॅपिटल डब्ल्यू, स्मॉल वाय, स्मॉल डब्ल्यू, कॅपिटल वाय अँड बोथ आर रिसेसिव्ह. इकडे पण आपण टेस्ट ड्रॉ करणार. ठीक आहे. आता आपण नेहमीप्रमाणे क्रॉस करून घ्यायचा आणि मग एक्सप्रेस कोण होणार ते बघणार. ठीक आहे. आपल्याला एक्सप्रेशन लिहायला जागा कमी पडेल, सो मी इकडेच लिहिते. F1 लक्षात आलंय तुमच्या? आपण पॅरेंट्स काय घेतले होते? ठीक आहे. सो इकडेच लिहू. सो दिस डब्ल्यू वाय, दिस वन अँड रिसेसिव्ह. ठीक आहे. कॅपिटल, कॅपिटल स्मॉल, स्मॉल कॅपिटल अँड स्मॉल. ठीक आहे. सो डब्ल्यू डब्ल्यू वाय वाय हे नेहमीप्रमाणे आपलं करत जायचं. ठीक आहे. याचं मी प्रेझेंटेशन पण बनवलेलं आहे. तुम्ही त्या प्रेझेंटेशनला पण, हे लेक्चर झाल्यानंतर प्रेझेंटेशनही बघा. ठीक आहे. प्रेझेंटेशनमध्ये पुन्हा एकदा याची क्विक रिव्हिजन होणार आहे. सगळे टॉपिक जे आतापर्यंत आपण कव्हर केलेले आहेत. कंप्लीट हेट्रोझायगस असते ना ही लाईन, सो तुम्ही डिरेक्टली पण लिहू शकता. माझ्यासोबतच तुम्ही पण नोटबुकमध्ये करायला सुरुवात करायची, ड्रॉ करायचं.
स्वतः क्रॉस करून बघायचा हा आणि इंटरप्रेट करायचा. ठीक आहे. कॅपिटल W स्मॉल w y y स्मॉल w कॅपिटल y y. इथे आपल्याला फक्त काय बघायचंय की रेशो कसा चेंज होतोय. जो आपण युजली बघतो तो रेशो इपिस्टासिसच्या केसमध्ये चेंज होतो. ठीक आहे. आता आपण त्यांचं एक्सप्रेशन घेऊ. कॅपिटल W आहे. सो जिथे जिथे तुम्हाला कॅपिटल W दिसणार आहे तिथे तिथे कोण एक्सप्रेस होणार आहे. सिंपल आहे, व्हाईटच एक्सप्रेस होणार आहे. सो व्हाईट 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 व्हाईट. This one is also same. This one is also same. This one is also same. Again here white. Here also white. Now stop. Now here recessive condition. इथे काय आहे, रिसेसिव्ह कंडिशन आहे. आलं लक्षात. सो आता W काय करेल, तो आता इपिस्टॅटिक जरी जीन असला तरी आपण डॉमिनंट इपिस्टॅसिस बद्दल बोलतोय, रिसेसिव्ह नाही. पण तो स्वतः तर रिसेसिव्ह फॉर्म मध्ये गेला म्हणून तो कोणाला एक्सप्रेस होऊ देईल, जीन वायला. मग जीन वाय कुठलाही फॉर्म मध्ये असो, येलोच्या असो किंवा ग्रीनच्या. सो इथे कोण एक्सप्रेस होणार आहे, येलो. इथे कोण एक्सप्रेस होणार आहे, येलो. ठीक आहे. अगेन हियर कॅपिटल W आहे सो व्हाईट. इथे कॅपिटल W आहे सो व्हाईट. ठीक आहे. इथे परत काय आहे, स्मॉल आहे. सो कोण एक्सप्रेस होणार, येलो. ठीक आहे. आणि इथे कम्प्लीट रिसेसिव्ह कंडिशन आहे. पुन्हा काय आहे, रिसेसिव्ह आहे W आणि म्हणून तो कोणाला एक्सप्रेस होऊ देईल, स्मॉल वायला. सो इथे काय एक्सप्रेस होणार, ग्रीन. सो आपण जो 9:3:3:1 रेशो बघत होतो जेव्हा आपण मेंडेलियन इनहेरिटन्स बघत होतो, हा कम्प्लिटली चेंज होतो. कारण इथे आपण दोन वेगळ्या जीन बद्दल बोलतोय, इथे आपण इपिस्टॅसिस बद्दल बोलतोय. एक जीन दुसऱ्याला सप्रेस करणार आहे काही ठराविक कंडिशनमध्ये, लाईक डॉमिनंटमध्ये डॉमिनंट कंडिशनमध्येच तो सप्रेस करू शकतो, रिसेसिव्हमध्ये रिसेसिव्ह कंडिशनमध्येच. ठीक आहे. सो आता रेशो बघा काय आलाय, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 व्हाईट, 1 2 3 3 येलो अँड 1 ग्रीन. ठीक आहे. सो रेशो काय झाला, 12:3:1. टोटल यांचं 16च येणार आहे कारण 4 गॅमेट्स होते. सो 16च पॉसिबल कॉम्बिनेशन आहे याच्यामध्ये. ठीक आहे. सो आपण स्टार्ट केलं होतं प्युअर लाईन पॅरेंट्स पासून, दॅट इज कॅपिटल W वाय वाय, दॅट इज व्हाईट क्रॉस विथ ग्रीन, व्हाईट क्रॉस विथ ग्रीन. ही होती आपली F1 जनरेशन. आणि मग आपण F1 जनरेशनचं सेल्फिंग केलं, व्हाईट क्रॉस विथ व्हाईट विच इज इन हेट्रोझायगस कंडिशन, 4 गॅमेट्स इच. आणि मग आपल्याला हे पॉसिबल कॉम्बिनेशन्स मिळाले. इथे ज्या ज्या ठिकाणी ही सिच्युएशन होती, कॅपिटल W किंवा कॅपिटल W लोअर केस W, ह्या कंडिशनमध्ये कोणी एक्सप्रेशन दिलं, येस कोणी एक्सप्रेशन दिलं, इपिस्टॅटिक जीननेच एक्सप्रेशन दिलं. त्याने हायपोस्टॅटिक जीनला एक्सप्रेस होऊ दिलं का, नाही. म्हणूनच त्याला आपण हायपोस्टॅटिक म्हणतो. मग इथे कोणाचं सप्रेशन झालं, या दोघी कंडिशनमध्ये सप्रेशन ऑफ जीन वाय. मग तो कुठल्याही फॉर्म मध्ये असो, काही आपल्याला त्याच्याशी घेणं नाही. ठीक आहे. डब्ल्यूला त्याच्याशी घेणं नाही की वाय कुठल्या फॉर्म मध्ये आहे. जर मी या फॉर्म मध्ये आहे तर मीच एक्सप्रेस होणार, हे ठरलेलं आहे. ठीक आहे. सो ह्या सगळ्या फॉर्म मध्ये डब्ल्यूच एक्सप्रेस झाला म्हणून इथे आपल्याला रेशो काय मिळाला, 12 व्हाईट. ठीक आहे. बिकॉज इट इज इपिस्टॅटिक वन, 3 येलो अँड 1 इज ग्रीन वन. सो दिस इज नथिंग बट द डॉमिनंट इपिस्टॅसिस. अंडरस्टँड दिस. सेपरेशन ऑफ वन जीन बाय अनदर जीन. जो सप्रेस करणार आहे त्याला आपण म्हणणार इपिस्टॅटिक, जो सप्रेस होणार आहे त्याला आपण म्हणणार हायपोस्टॅटिक. फर्स्ट एक्झाम्पल आपण घेतलं डॉमिनंट इपिस्टॅसिसचं, दॅट इज नथिंग बट कुकुरबिटा पेपो विच इज ऑल्सो नोन ॲज समर स्क्वॅश. ठीक आहे. जनरली याच्यामध्ये 3 टाईपचे फ्रूट आपल्याला मिळतात, व्हाईट, येलो आणि ग्रीन. ठीक आहे. मग आपण क्रॉस केला व्हाईटचा ग्रीन सोबत, आपल्याला जनरेशन जी मिळाली त्याच्यामध्ये सगळे कोण एक्सप्रेस झाले, व्हाईट एक्सप्रेस झाले. सो आपण F2 जनरेशन केलं, सेल्फिंग केलं. सेल्फिंग केल्यानंतर आपल्याला हे रिझल्ट मिळाले की आउट ऑफ 16 12 आर व्हाईट. ठीक आहे. 3 आर येलो अँड 1 इज ग्रीन.
हा रेशो कम्प्लिटली चेंज झालेला आहे. 12:3:1. दिस इज इन केस ऑफ डॉमिनंट इपिस्टॅसिस. तुम्हाला हा रेशो लक्षात ठेवायचा की रेशो 12:3:1 येणार आहे, कारण आपण रिसेसिव्ह इपिस्टॅसिस पण बघणार आहे. सो बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारल्यानंतर आपण कन्फ्यूज होतो, पण डॉमिनंट विचारलं की पहिली फिगर बघायची, ती जर मोठी असेल तर लक्षात ठेवायचं येस इट इज अबाउट द डॉमिनंट इपिस्टॅसिस. ठीक आहे. कोण एक्सप्रेस होणार आहे? डॉमिनंट. कुठल्या दोन कंडिशनमध्ये? या दोन कंडिशनमध्ये. या कंडिशनमध्ये तो एक्सप्रेस होऊ शकेल का? अजिबात नाही, कारण आपण डॉमिनंट बद्दल बोलतो. रिसेसिव्ह असतं तर हा एक्सप्रेस झाला असता. अंडरस्टँड दिस? सो आता नेक्स्ट आपण बघू रिसेसिव्ह इपिस्टॅसिस. अजिबात कन्फ्यूज व्हायची गरज नाही. याच्यात आपण जिनोटाईप काढत बसणार नाहीये, आपल्याला सिम्पली फिनोटाईप लक्षात ठेवायचे अंडरस्टँडिंगसाठी. नेक्स्ट आहे रिसेसिव्ह इपिस्टॅसिस. सो रिसेसिव्हच्या केसमध्ये काय होईल, आता आपण एक दुसरं एक्झाम्पल घेऊ सो दॅट आपली प्रॅक्टिस पण होईल. नेक्स्ट बघू आपण रिसेसिव्ह इपिस्टॅसिस. रिसेसिव्ह कंडिशन कधी असते? जेव्हा तो होमोझायगस कंडिशनमध्ये असतो. जेव्हा तो होमोझायगस असेल तेव्हा तो स्वतःला एक्सप्रेस करू शकेल. पुन्हा आपण इथे एक्झाम्पल घेऊ कोट कलर इन डॉग्स. स्पेसिफिकली आपण बघू लॅब्राडॉरच्या केसमध्ये. लॅब्राडॉर सगळ्यांनाच आवडतं पेट ॲनिमल्स. ठीक आहे. सो कोट कलर इन डॉग्स. सो जनरली एक्सप्रेस होतो इथे ब्लॅक, ब्राऊन. आपण याला आपल्या अंडरस्टँडिंगसाठी म्हणू जीन बी. जीन बी एक्सप्रेस करणार आहे ब्लॅक आणि ब्राऊन. हे युज्युअल कलर्स आहेत. ठीक आहे. सो कॅपिटल बी बी, कॅपिटल बी स्मॉल बी असताना कोण एक्सप्रेस होणार आहे? ब्लॅक. कलर कसा असेल डॉगचा, लॅब्राडॉरचा? ब्लॅक. ब्राऊन रिसेसिव्ह कंडिशनमध्ये. ही झाली एक नॉर्मल कंडिशन. आता याला आपण म्हणणार आहे हायपोस्टॅटिक जीन. हा आपला कुठला जीन आहे? हायपोस्टॅटिक जीन आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे जीन ए. जीन ए किंवा तुम्ही जीन ई घ्या, कुठलाही जीन तुम्ही कन्सिडर करू शकता, कुठलंही नाव तुम्ही देऊ शकता, कुठलाही सिम्बॉल देऊ शकता. इथे मी घेतलाय जीन ए. ठीक आहे. सो आता जीन ए जो आहे तो कसा आहे? स्वतः इपिस्टॅटिक आहे, पण कुठल्या कंडिशनमध्ये? रिसेसिव्ह. सो ए असेल तेव्हा तो एक्सप्रेस होऊ देईल का? बी ला? हो, तो एक्सप्रेशन होऊ देईल. अलाउ एक्सप्रेशन ऑफ बी. कॅपिटल ए स्मॉल ए असेल तर एक्सप्रेस होऊ देईल बी ला? हो. कारण का? कारण डॉमिनंट कंडिशन आहे. होमोझायगस कंडिशन असेल, स्मॉल ए आहे, दोघंही लोअर केस आहे, होमोझायगस रिसेसिव्ह कंडिशन आली, आता तो एक्सप्रेशन होऊ देईल का बीचं? नाही. तो मास्क करेल एक्सप्रेशन कसलं? ऑफ जीन बी. ठीक आहे. आता आपल्याला जो टेबल आपण ड्रॉ करणार त्याच्यात काय बघायचं? रिसेसिव्ह कंडिशन कुठे? जेव्हा रिसेसिव्ह कंडिशन असेल इपिस्टॅटिक जीनची तेव्हा आणि तेव्हाच तो एक्सप्रेस करणार. आणि मग जो कलर एक्सप्रेस होतो जनरली तो गोल्डन कलर असतो, किंवा आयदर तुम्ही त्याला म्हणा येलो कलर. ब्लॅकही नसतो, ब्राऊन नसतो, गोल्डन कलरचा त्याच्यावरती फर येतात. गोल्डन कलरचा कोट कलर असतो. ठीक आहे. आलं लक्षात तुमच्या? सो आपण डॉमिनंट इपिस्टॅसिस नंतर बघतो आहे रिसेसिव्ह इपिस्टॅसिस. रिसेसिव्ह इपिस्टॅसिसमध्ये आपण एक्झाम्पल घेतो आहे कोट कलर इन डॉग. स्पेसिफिकली म्हणायला गेलं तर लॅब्राडॉर मधले. युज्युअली आपण जे बघतो ते ब्लॅक आणि ब्राऊन कलरचे. ठीक आहे. पण इंटरमिजिएट आपण हाय कलर बघतो की गोल्डन कलरचा असतो. समवट येलोइश गोल्डन कलर इज देअर. सो हा गोल्डन कलर कशामुळे आला? बिकॉज ऑफ द इपिस्टॅसिस. कारण यांच्यामध्ये रिसेसिव्ह इपिस्टॅसिस आहे. ठीक आहे. या केसमध्ये रिसेसिव्ह इपिस्टॅसिस दिसतो. मग रिसेसिव्ह इपिस्टॅसिस कधी एक्सप्रेस होईल? जेव्हा तो रिसेसिव्ह कंडिशनमध्ये असेल. ठीक आहे. जेव्हा हा रिसेसिव्ह कंडिशनमध्ये असेल तेव्हा हा याला सप्रेस करून टाकणार आहे. ठीक आहे. त्या केसमध्ये रेडचे एक्सप्रेशन होणार नाही. सेम. सो ह्या केसमध्ये तो स्वतःला एक्सप्रेस करणार आहे. ह्या दोन कंडिशनमध्ये नाही. ह्या दोन कंडिशनमध्ये ॲज युज्युअल जीन बी एक्सप्रेस होईल. तो कॅपिटल असेल तर ब्लॅक कलर देईल, स्मॉल असेल तर ब्राऊन कलर देईल. पण जेव्हा लोअर केस ए असेल तेव्हा मात्र आपल्याला मिळणार आहे गोल्डन कलर. ठीक आहे. लक्षात आलंय? आता आपण इनहेरिटन्स पॅटर्न बघू. डॉमिनंट समजलं असेल तर रिसेसिव्ह समजायला काहीच अवघड नाही, काहीच अडचण नाही. ठीक आहे. सो पुन्हा आपण F1 जनरेशन घेऊ. कॅपिटल ए, कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल बी, कॅपिटल बी आहे. सो ब्लॅक. इथे ए एक्सप्रेस होईल का? जरी तो इपिस्टॅटिक आहे पण तो डॉमिनंट इपिस्टॅटिक नाही, त्याच्यामुळे इथे कुठला कलर येईल? ब्लॅक. इथे कुठला कलर येईल? येस, इट इज गोल्डन, और यू कॅन से येलो. एनिथिंग.
ठीक आहे, कारण इथे काय आहे, रिसेसिव्ह कंडिशन आहे. सो स्वतःच एक्सप्रेस होईल इपिस्टॅटिक जीन. गॅमेट फॉर्मेशन, F1 जनरेशन, कोण एक्सप्रेस होईल इथे सांगा बघू. इथे कॅपिटल ए आहे, त्याच्यामुळे इपिस्टॅटिक जीन एक्सप्रेस व्हायचा. इपिस्टॅटिकने बीला सप्रेस करायचा काही प्रश्नच नाही, म्हणून बीच एक्सप्रेस होणार आणि इथे आपल्याला सगळे मिळणार ब्लॅक. F1 मध्ये सगळे कसे मिळणार, ब्लॅक. नंतर आपण काय करणार, नेक्स्ट स्टेप काय असते, सेल्फिंग. सो परत किती गॅमेट फॉर्म होतील, 4 गॅमेट. ठीक आहे, सो गॅमेट कॅपिटल ए बी, कॅपिटल ए स्मॉल बी, स्मॉल ए कॅपिटल बी, स्मॉल. येते ना लक्षात. पुन्हा आपण कॉम्बिनेशन्स लिहिणार, कॅपिटल ए ए बी बी. ठीक आहे, तुम्ही पण करताय ना क्रॉस, बुकमध्ये क्रॉस करून बघायचा. तुमचा वेळ वाया जाऊ नये म्हणून मी फास्ट लिहिण्याचा खूप प्रयत्न करते. कॅपिटल ए लास्ट वन. ठीक, आता आपण लिहू यांचे एक्सप्रेशन्स. सो इथे काय आहे, आपल्याला काय बघायचं, फक्त रिसेसिव्ह कंडिशन कुठे, अदरवाईज बी त्याचा एक्सप्रेस होणार, मग फक्त बी कडेच बघत जायचं. सो इथे बी एक्सप्रेस होणार ब्लॅक, बी बी बीच एक्सप्रेस होणार. इथे कोण एक्सप्रेस होणार, बी. इथे कोण एक्सप्रेस होणार, बी. पण बी कसं आहे, इथे रिसेसिव्ह फॉर्म मध्ये आहे, सो कुठल्या कलरचं दिसणार, ब्राऊन. ठीक आहे, इथे कोण एक्सप्रेस होणार, बी. इथे कोण एक्सप्रेस होणार, बीच. इथे कोण एक्सप्रेस होणार, कॅपिटल बी, कॅपिटल बी. नाव इथे कुठली कंडिशन आहे, रिसेसिव्ह कंडिशन आहे. इथे कुठली कंडिशन आहे, रिसेसिव्ह कंडिशन आहे. सो रिसेसिव्ह कंडिशन आहे ए ची, ए काय आहे, इपिस्टॅटिक आहे, सो स्वतःलाच एक्सप्रेस करणार आहे. मग इथे कॅपिटल बी जरी आहे तरी काही फरक पडणार आहे का, नाही. मग स्मॉल ए च्या केसमध्ये कुठला कलर येतो, गोल्डन, किंवा तुम्ही त्याला येलो म्हणा. इथे पण काय, गोल्डन. नेक्स्ट अगेन इथे कॅपिटल बी, ब्लॅक. इथे ब्राऊन. इथे परत काय आहे, रिसेसिव्ह. इथे पण काय आहे, रिसेसिव्ह. सो बी कुठल्या फॉर्म मध्ये आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. सो इथे स्मॉल ए आहे, इथे पण स्मॉल ए आहे, तो गोल्डनच एक्सप्रेस होणार, याच्यात काहीच डाऊट नाही. ठीक आहे, सो आता आपला रेशो काय येतो बघू आपण. ब्लॅक किती, 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 आर ब्लॅक, 1 2 3 3 are brown, and 1 2 3 4 this one 4 are golden. This is because of what, this is because of recessive epistaxis. यालाच तुम्ही काही ठिकाणी येलो म्हटलं, काही ठिकाणी गोल्डन म्हटलं. ठीक आहे, सो रिसेसिव्ह एपिस्टॅसिसमुळे पुन्हा रेशो चेंज झालाय. सो जेव्हा रिसेसिव्ह एपिस्टॅसिस असेल तेव्हा रेशो काय असतो, 9:3:4. हे सगळं का झालं, कारण तो रिसेसिव्ह कंडिशन मध्ये स्वतःला एक्सप्रेस करतो. याच्या उलट आपण डॉमिनंट एपिस्टॅसिस मध्ये बघितलं, रेशो काय आला होता, 12:3:1. ठीक आहे, 12 काय आले होते, इपिस्टॅटिक वाले एक्सप्रेस झाले होते. इथे काय आहे, 4 आर इपिस्टॅटिक. ठीक आहे, जेव्हा तो रिसेसिव्ह कंडिशन मध्ये असेल तेव्हा तो स्वतःलाच एक्सप्रेस करणार, तो दुसऱ्याला एक्सप्रेस होऊ देणार नाही. स्वतःला एक्सप्रेस करतो आणि जीन बीला तो सप्रेस करतो. जीन बी कॅपिटल जरी असला, स्मॉल जरी असला, त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही. इररिस्पेक्टिव्ह ऑफ दिअर डॉमिनंट अँड रिसेसिव्ह कॅरेक्टरिस्टिक, ओनली ए गोइंग टू एक्सप्रेस, ओनली इपिस्टॅटिक जीन गोइंग टू एक्सप्रेस. इथे तो कॅपिटल मध्ये होता. ठीक आहे, इथे तो हेट्रोझायगस होता, त्याच्यामुळे कोण एक्सप्रेस झालं, बी. कारण आपण रिसेसिव्ह एपिस्टॅसिस बघतो. रिसेसिव्ह एपिस्टॅसिस मीन्स जेव्हा होमोझायगस रिसेसिव्ह कंडिशन असेल तेव्हा तो स्वतःला एक्सप्रेस करेल आणि दुसऱ्या जीनला सप्रेसच करेल, तो त्याला एक्सप्रेशन होऊ देणार नाही. तो जरी डॉमिनंट असेल, तो जरी रिसेसिव्ह असेल, काहीच फरक पडत नाही, तो आणि तोच एक्सप्रेस होणार. दॅट इज नथिंग बट दी रिसेसिव्ह एपिस्टॅसिस. कळालं तुम्हाला सगळ्यांना. सो वी स्टार्ट विथ प्युअर लाईन, दॅट इज ट्रू ब्रीडिंग प्लांट और प्युअर प्लांट.
प्युअर ब्रीड, आपण डॉगचे केस बघतोय, कोट कलर इन डॉग्स. सो ब्लॅक क्रॉस विथ गोल्डन, गॅमेट फॉर्मेशन. F1 जनरेशन सगळेचे सगळे डॉग्स जे होते ते कसे आले, ब्लॅक कलरचे आले. सेल्फिंग केलं आपण, सो ब्लॅक क्रॉस विथ ब्लॅक. F2 जनरेशन आपल्याला मिळाली. आउट ऑफ 16 9 आर ब्लॅक. 9 कसे मिळाले, ब्लॅक कलरचे. 3 आर ब्राऊन अँड 4 आर गोल्डन. गोल्डन का मिळाले, बिकॉज इथे सगळ्या ठिकाणी रिसेसिव्ह कंडिशन आहे, कारण आपण रिसेसिव्ह इपिस्टासिस बघतोय. जीन ए रिसेसिव्ह फॉर्म मध्ये आल्यामुळे त्याने जीन बी ला सप्रेस करून टाकलं. सपरेशन ऑफ जीन बी बाय जीन ए, बिकॉज इट इज इन रिसेसिव्ह कंडिशन, इट इज इन होमोझायगस रिसेसिव्ह कंडिशन. दॅट्स वाय रेशो बिकम 9:3:4. दिस इज नथिंग बट अबाउट द इपिस्टासिस. इपिस्टासिस मीन्स टू stop the expression of other gene by one gene. ठीक है, separation of one gene by another gene. Suppose A is epistatic and B is hypostatic one. Hypostatic कशाला म्हणतो, जो सप्रेस होणार आहे. epistatic कशाला म्हणायचं, जो सप्रेस करणार आहे. ठीक आहे. सो याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायच्या गोष्टी काय आहे. इपिस्टॅटिक कशाला म्हणायचं, जो सपरेशन करणार आहे, जो समोरच्याला एक्सप्रेस होऊ देणार नाही. इपिस्टॅटिक जो स्वतः जाणार आहे सप्रेस होऊन बिकॉज ऑफ द प्रेझन्स ऑफ दिस, त्याला आपण म्हटलं हायपोस्टॅटिक. याच्यामध्ये आपण दोन कंडिशन बघितल्या, डॉमिनंट इपिस्टॅसिस आणि रिसेसिव्ह इपिस्टॅसिस. डॉमिनंट इपिस्टॅसिस मध्ये जेव्हा तो होमोझायगस डॉमिनंट आणि हेट्रोझायगस कंडिशन मध्ये असेल, फॉर एक्झाम्पल ह्या दोन कंडिशन मध्ये तो स्वतःच एक्सप्रेशन देणार, तो बीला एक्सप्रेस होऊ देणार नाही. इथे जेव्हा तो ह्या कंडिशन मध्ये असेल तेव्हा तो समोरच्याला एक्सप्रेस होऊ देणार नाही. एवढंच लक्षात ठेवा. ह्या दोन फॉर्म मध्ये तो दुसऱ्या जीनला एक्सप्रेस होऊ देणार नाही. रिसेसिव्हच्या केसमध्ये ह्या एका फॉर्म मध्ये तो दुसऱ्या जीनला एक्सप्रेस होऊ देणार नाही. डॉमिनंट इपिस्टॅसिस मध्ये आपण एक्झाम्पल बघितलं, कुकुरबिटा पेपो, दॅट इज नथिंग बट समर स्क्वॅश, ज्याच्यामध्ये व्हाईट कलरचे फ्रूट एक्सप्रेस झाले बिकॉज ऑफ दी इपिस्टॅसिस. रिसेसिव्ह इपिस्टॅसिस मध्ये आपण बघितलं कोट कलर इन लॅब्राडोर्स, ज्याच्यामध्ये गोल्डन कलर एक्सप्रेस झाला बिकॉज ऑफ दी रिसेसिव्ह इपिस्टॅसिस. या केसमध्ये आपल्याला रेशो मिळाला 12:3:1. इकडे आपल्याला मिळालं 9:3:4. दिस इज नथिंग बट अबाउट इपिस्टॅसिस. अंडरस्टँड दिस. होप तुम्हाला अंडरस्टँड झालं असेल. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकतात. मी तुमचे डाऊट नक्की सॉल्व्ह करेन रिलेटेड टू इपिस्टॅसिस. ठीक आहे.